एक्सरेमध्ये मोडलेलं हाड अगदी स्पष्ट दिसतं, हो ना? म्हणजे ती एक पांढरी तुटलेली रेषा असते आणि डॉक्टर फक्त त्यावर बोट ठेवून सांगतात की हे बघा, इथे फ्रॅक्चर आहे. हो, अगदी. ते डोळ्यांना लगेच दिसतं. पण शरीराच्या आत रक्तवाहिन्यांमध्ये जो कचरा साचतो ना, तो कोणताही आवाज करत नाही. तो कोणत्याही वेदना देत नाही. खरं तर तो एका सायलेंट टाईम बॉम्बसारखा असतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच जेव्हा आपण वैद्यकीय अहवाल बघतो आणि पहिल्यांदा कोलेस्ट्रॉलचे आकडे लाल रंगात किंवा असे हायलाईट केलेले दिसतात, तेव्हा साहजिकच कोणालाही घाम फुटतो. तेच तर, ती भीती आणि चिंता एकदम स्वाभाविक आहे. पण आजच्या या सखोल विश्लेषणात आपले मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या भीतीचं रूपांतर एका ठोस कृती आराखड्यात करायचे आहे. नक्कीच. म्हणजे घाबरून जाण्यापेक्षा आपल्याला समजून घ्यायचंय की हे आकडे नक्की काय सांगतायत. हो, आणि म्हणूनच आज आपण हे थोडं उलगडून पाहूया. आज आपल्याकडे CDC, मियो क्लिनिक, हार्वर्ड हेल्थ आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन यांसारख्या विविध आणि विश्वासार्ह वैद्यकीय स्रोतांमधून आलेली माहिती आहे. आणि या सगळ्या माहितीचा गाभा एकच आहे की रक्तातील वाढलेले आकडे पाहून पॅनिक होण्यापेक्षा त्यामागील विज्ञान समजून घेणं हे आपलं पहिलं हत्यार असलं पाहिजे. अच्छा, म्हणजे कोलेस्ट्रॉल हा काही शरीराचा शत्रू नाहीये? अजिबात नाही. तसं पाहिलं तर कोलेस्ट्रॉलची शरीराला खूप आवश्यकता असते. पेशींच्या भिंती तयार करणे, व्हिटॅमिन डी बनवणे आणि अन्नाचे पचन करणारे रस तयार करणे या सगळ्यासाठी तो लागतोच. मग खरी अडचण नेमकी कुठे सुरू होते? अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा शरीरातील या घटकांचं संतुलन बिघडतं. म्हणजे गरजेपेक्षा जास्त साठा होऊ लागतो. बरं, अगदी याच संतुलनाविषयी बोलायचं झाल्यास सर्वात आधी आपल्याला वैद्यकीय चाचणीचं मूळ स्वरूप समजून घ्यावं लागेल. जेव्हा डॉक्टर ती लिपिड प्रोफाईल चाचणी करायला सांगतात तेव्हा तो 9 ते 12 तासांचा कडक उपवास का आवश्यक असतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. यामागे एक साधे बायोकेमिस्ट्रीचे सूत्र आहे. म्हणजे पाणी वगळता काही का चालत नाही? कारण जेव्हा आपण अन्न खातो, विशेषतः कर्बोदके किंवा स्निग्ध पदार्थ, तेव्हा आपले शरीर त्या अन्नातील ऊर्जेचे ट्रायग्लिसराइड्स नावाच्या कणांमध्ये रूपांतर करते. अच्छा, म्हणजे ते तात्पुरते तयार झालेले कण असतात. हो, खाल्ल्यानंतर लगेचच रक्तात हे ट्रायग्लिसराइड्स वाहू लागतात. जर उपवास न करता रक्त तपासले तर रक्तातील हे तात्पुरते वाढलेले आकडे दिसतील आणि संपूर्ण लिपिड प्रोफाईलचं गणितच बिघडून जाईल. बापरे, म्हणजे खऱ्या परिस्थितीचा अंदाजच येणार नाही. अगदी बरोबर. अचूक बेसलाईन किंवा रक्ताची मूळ स्थिती तपासण्यासाठी तो 9 ते 12 तासांचा उपवास शरीराला ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देतो. म्हणजे रक्तातील खऱ्या स्थितीचा अंदाज येण्यासाठी शरीराला ती विश्रांती मिळणं आवश्यक आहे. या चाचणीत मुख्यत्वे 5 गोष्टी मोजल्या जातात ना. एकूण कोलेस्ट्रॉल, LDL, HDL, VLDL आणि ट्रायग्लिसराइड्स. हो, हे 5 मुख्य घटक असतात. आणि यातील एकूण कोलेस्ट्रॉल मोजण्याचं एक विशिष्ट सूत्र आहे. HDL अधिक LDL अधिक 20% ट्रायग्लिसराइड्स मिळून एकूण कोलेस्ट्रॉल ठरते. आणि या आकड्यांची एक सामान्य पातळी निश्चित केलेली असते, बरोबर? हो ना. निरोगी व्यक्तीसाठी LDL 100 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी असावे आणि HDL 40 ते 60च्या वर असावे. आणि ट्रायग्लिसराइड्स 150 पेक्षा कमी आणि VLDL 30 पेक्षा कमी असावे. अगदी बरोबर. पण या संदर्भात सर्वात मोठी चूक काय होती माहितीये? लोक फक्त टोटल कोलेस्ट्रॉलकडे बघतात, पण तो एक अतिशय ढोबळ आकडा आहे. म्हणजे आपल्याला या 5 वेगवेगळ्या आकड्यांकडे बारकाईने बघावं लागते. नक्कीच. याच संदर्भात या चाचण्या किती वेळा कराव्यात यावर आमच्या वाचनात एक उत्तम स्थानिक संदर्भ आला. रत्नागिरीच्या प्रज्ञा क्लिनिकचे डॉक्टर बाबासाहेब रेणुशेन यांच्या माहितीनुसार वयाच्या 20व्या वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीने दर 5 वर्षांनी ही चाचणी करणं आवश्यक आहे. हो, आणि ज्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे त्यांनी ही चाचणी अधिक वेळा केली पाहिजे, कारण हृदयविकाराचा धोका त्यांच्यात साहजिकच जास्त असतो. तेच तर, आणि यामागचे मुख्य कारण म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉलची कोणतीही बाह्य लक्षणे नसतात, हो ना? म्हणजे ताप आल्यासारखे हे लगेच समजत नाही. अगदी खरंय. बऱ्याचदा जेव्हा थेट हृदयविकाराचा झटका येतो किंवा स्ट्रोक येतो तेव्हाच हे उघडकीस येतं. म्हणूनच नियमित चाचणी हाच एकमेव मार्ग आहे. बापरे, हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. ही आकडेवारी समजल्यानंतर आता हे पाहणे रंजक ठरेल की हे सर्व घटक शरीरात नेमके करतात काय. हो, ते समजून घेणं खूप सोपं आणि मनोरंजक आहे. जर आपण हे साध्या भाषेत समजून घेतले तर मला सांगा,
HDL हे शरीरातील कचरा उचलणाऱ्या गाडीसारखे म्हणजे गार्बेज ट्रकसारखे आहे का, जे रक्तवाहिन्यांमधील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल गोळा करून ते नष्ट करण्यासाठी पुन्हा यकृताकडे घेऊन जाते? हो, HDL गार्बेज ट्रक आहे, हे अगदी अचूक आहे. आणि LDL हा एखादा बेजबाबदार डिलिव्हरी बॉय आहे, जो रक्तवाहिन्यांमध्ये कचरा किंवा प्लेक टाकून देतो. इथे थोडी सुधारणा करूया. LDL हा बेजबाबदार डिलिव्हरी बॉय नाहीये. अच्छा, मग तो काय करतो? तो शरीराला आवश्यक असलेले कोलेस्टेरॉल पेशींपर्यंत पोचवण्याचे महत्वाचे काम करत असतो. समस्या त्याची नाहीये, समस्या ट्रॅफिकची आहे. ट्रॅफिकची म्हणजे काय? म्हणजे जेव्हा रक्तामध्ये हे LDL डिलिव्हरी बॉयज खूप जास्त वाढतात, तेव्हा जणू ट्रॅफिक जाम होतो आणि ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये अडकायला लागतात. अरे अच्छा. आणि तिथे अडकल्यावर ते ऑक्सिडाइज होतात आणि मग खरी समस्या म्हणजे प्लेक तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. अच्छा, म्हणजे दोष वाहकाचा नाही तर त्याच्या प्रमाणाचा आहे. पण मग या प्रवासात VLDL आणि ट्रायग्लिसराइड्सची भूमिका काय? ते LDL पेक्षा कसे वेगळे आहेत? इथेच सगळ्यात लक्षवेधी गोष्ट आहे. VLDL हे जेव्हा यकृतातून बाहेर पडते ना, तेव्हा त्यात तब्बल 70% ट्रायग्लिसराइड्स असतात. आणि ट्रायग्लिसराइड्स म्हणजे नक्की काय? ट्रायग्लिसराइड्स हे न वापरलेल्या ऊर्जेचे किंवा कॅलरीजचे स्वरूप आहे. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खातो, तेव्हा शरीर त्याचे ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतर करून साठवून ठेवते. म्हणजे ती साठवलेली ऊर्जा असते. अगदी बरोबर. VLDLचे मुख्य काम शरीरातील पेशींना ही ऊर्जा पोहोचवणे असते. जसजसे शरीर ती ऊर्जा वापरते, तसतसे त्या ट्रकमधील ऊर्जा कमी होते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त उरते. अच्छा, आणि याच उरलेल्या भागाला आपण LDL म्हणतो. होय, अगदी बरोबर पकडलत. क्या बात आहे. अन्नाचा आणि या आकड्यांचा किती जवळचा संबंध आहे हे सांगण्यासाठी पबमेडवरील मेन्सिंग आणि कटान यांच्या संशोधनातील एक धक्कादायक गोष्ट मी सांगते. हो, तो अभ्यास खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी 34 महिला आणि 25 पुरुषांवर एक अभ्यास केला. त्यांना असे आढळले की अन्नातून फक्त 10% ट्रान्सफॅट्स घेतल्याने LDL तब्बल 14ने वाढले. आणि सर्वात वाईट म्हणजे काय झालं माहितीये? काय? चांगला HDL कमी झाला. हो, चांगला HDL 7ने कमी झाला. म्हणजे ट्रान्स फॅट्स हे दुहेरी नुकसान करतात. हे दुहेरी नुकसान तर अत्यंत घातक आहे. एका बाजूने रक्तवाहिन्यांमधील कचरा वाढवायचा आणि दुसऱ्या बाजूने कचरा साफ करणारी गाडीच पंक्चर करायची. अगदी परफेक्ट उपमा दिलीत तुम्ही. ट्रान्स फॅट सहसा बेकरी उत्पादने, डबाबंद पदार्थ आणि तळलेल्या पदार्थांमध्ये आढळतात. म्हणूनच आहारातील हे छोटे बदल थेट तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर परिणाम करतात. पण इथे मला एक प्रश्न पडतो. जर फक्त चुकीच्या आहारामुळेच हे होत असेल, तर मग असे लोक का दिसतात जे अतिशय कडक शाकाहारी आहार घेतात, रोज 5 किलोमीटर धावतात, तरीही वयाच्या 35शीत त्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले असते? हो, असे अनेक रुग्ण आपण पाहतो. म्हणजे त्यांना चक्क हृदयविकाराचा झटका येतो. इथे आहाराचं गणित चुकतंय का? हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आणि इथेच अनुवंशिकता म्हणजेच जेनेटिक्स चित्रात येते. अच्छा, म्हणजे फॅमिली हिस्ट्री. हो, काही लोकांमध्ये फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलिमिया म्हणजेच FH नावाचा अनुवंशिक आजार असतो. हा आजार साधारण 300 पैकी एका व्यक्तीला असतो. बापरे, 300 पैकी 1. हा आजार शरीरात नेमके काय करतो? साध्या भाषेत सांगायचं तर यकृतामध्ये काही रिसेप्टर्स असतात, ज्यांचं काम रक्तातील LDL शोषून घेणे आणि नष्ट करणे हे असते. ओके. आता FH असलेल्या व्यक्तींच्या यकृतामध्ये हे रिसेप्टर्स जन्मताच नसतात किंवा ते नीट काम करत नाहीत. त्यामुळे लहान वयापासूनच त्यांचे LDL खूप जास्त असते. म्हणजे त्यांच्या शरीराला तो कचरा साफच करता येत नाही. अगदी बरोबर. अशा वेळी केवळ आहार किंवा व्यायाम उपयोगी पडत नाही. त्यांना स्टॅटिन्स या औषधांची आवश्यकता असतेच. स्टॅटिन्स या औषधांबद्दल खूप गैरसमज आहेत. ही औषधे नक्की कशी काम करतात? ती रक्तातील कोलेस्ट्रॉल विरघळवतात का? नाही, ती कोलेस्ट्रॉल विरघळवत नाहीत. यकृतामध्ये कोलेस्ट्रॉल तयार करण्यासाठी एक एन्झाईम किंवा विकर लागते. अच्छा. स्टॅटिन्स या एन्झाईमला थेट ब्लॉक करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर यकृतातील कोलेस्ट्रॉल बनवणाऱ्या कारखान्याचे शटर पाडण्याचे काम स्टॅटिन्स करतात. वा, म्हणजे निर्मितीच थांबते. हो, त्यामुळे यकृत स्वतःचे कोलेस्ट्रॉल बनवू शकत नाही आणि नाईलाजाने रक्तातील LDL ओढून घ्यायला लागते. म्हणूनच जेव्हा आकडेवारी नियंत्रणाबाहेर असते, तेव्हा एका प्रमाणित लिपिड स्पेशलिस्टकडे जाणे योग्य ठरते. आणि याच संदर्भात लिपोप्रोटीन A म्हणजेच LPAची चाचणी आयुष्यातून एकदा तरी करावी असे अनेक तज्ज्ञ सुचवतात. हो, ते अत्यंत महत्वाचे आहे.
हे LPA एवढे महत्वाचे का आहे? कारण LPA हा एक अतिशय चिकट प्रकारचा कोलेस्ट्रॉल वाहक आहे, पण त्याची पातळी संपूर्णपणे तुमच्या जनुकांवर अवलंबून असते. म्हणजे आहाराचा त्यावर काही परिणाम होत नाही. 0 परिणाम. जर हे प्रमाण जास्त असेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणूनच आयुष्यात एकदा तरी ही चाचणी करून आपली मूळ पातळी किती आहे हे जाणून घेणं गरजेचे आहे. जेणेकरून पुढील धोक्याचा अचूक अंदाज घेता येतो. पण हे सगळं ऐकल्यावर साहजिकच कोणालाही थोडी भीती वाटू शकते. हो ना, ते एकदम स्वाभाविक आहे. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट हातात पडतो तेव्हा वाढलेले आकडे बघून खूप अस्वस्थता किंवा अँझायटी येते. अशावेळी डॉक्टरांच्या फॉलोअप अपॉइंटमेंटची वाट पाहत असताना लोकांनी शांत कसे राहावे? अस्वस्थता येणं स्वाभाविक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कोलेस्ट्रॉलची वाढ ही काही एका रात्रीत झालेली नसते. बरोबर. त्यामुळे तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी भयंकर होईल असे अजिबात नाही. घाबरून जाण्याऐवजी दीर्घ श्वास घ्या आणि नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे स्वतःला विचारणे की आज रात्रीच्या जेवणात मी काय बदल करू शकते? अगदी तेच. हा दृष्टिकोन तुम्हाला त्या अस्वस्थतेतून बाहेर काढायला मदत करेल. आणि तो कृती आराखडा काय असावा यावर आपण आता सविस्तर बोलूया. येथेच खऱ्या अर्थाने रंजक गोष्ट सुरू होते. हो, हा माझा आवडता भाग आहे. आनुवांशिक कारणे सोडल्यास दैनंदिन जीवनातील आहाराचे बदल हे आकडे कसे खाली आणू शकतात? सफरचंद, पेरू, ड्रॅगन फ्रूट, ओट्स आणि बीन्स यांसारख्या विरघळणाऱ्या फायबरचा समावेश करणे का गरजेचे आहे? हे फायबर शरीरात नक्की काय जादू करते? ही खरोखरच एक सुंदर जैविक प्रक्रिया आहे. विरघळणारे फायबर थेट कोलेस्ट्रॉल कमी करत नाही. अच्छा, मग ते काय करतं? जेव्हा आपण हे फायबर खातो तेव्हा ते आपल्या आतड्यांमध्ये एक प्रकारचा जेलसारखा स्पंज तयार करते. आता यकृत अन्नाचे पचन करण्यासाठी जे पित्त किंवा बाईल बनवते ना, त्यात भरपूर कोलेस्टेरॉल असते. ओके, मग तो स्पंज काय करतो? हा फायबरचा स्पंज त्या पित्ताला चिकटून बसतो आणि त्याला शरीराबाहेर काढून टाकतो. वा, म्हणजे ते पित्त पुन्हा शरीरात शोषले जात नाही. बरोबर. आणि यामुळे यकृताची पंचायत होते. पचनासाठी नवीन पित्त बनवणे तर गरजेचे असते. मग यकृत रक्तातील LDL ओढून घेते आणि त्याचे पित्त बनवते. क्या बात है. अशा प्रकारे रक्तातील LDL आपोआप कमी होते. हो, रोज फक्त 5 ते 10 ग्राम विरघळणारे फायबर खाल्ल्याने LDL लक्षणीयरित्या कमी होते. जर आपण याचा एक साधा डेली मील गाईड बनवला तर सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स आणि अक्रोड असू शकतात. उत्तम पर्याय आहे. दुपारच्या जेवणात राजमा किंवा चवळीसारख्या बीन्सचा समावेश असावा आणि सोबत पेरू किंवा ड्रॅगन फ्रूट खाता येईल. आणि रात्रीच्या जेवणात मासे किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करता येईल. कारण अक्रोड, मासे आणि ऑलिव्ह ऑइलमधील ओमेगा-3 हे ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी उत्कृष्ट आहेत. नक्कीच. याशिवाय प्लांट स्टिरॉल्स हा एक अत्यंत प्रभावी घटक आहे. प्लांट स्टिरॉल्स म्हणजे काय? प्लांट स्टिरॉल्सची रचना अगदी मानवी कोलेस्ट्रॉलसारखे असते. जेव्हा ते आपल्या पचनसंस्थेत जातात तेव्हा ते खऱ्या कोलेस्ट्रॉलशी एखाद्या म्युझिकल चेअरसारखी स्पर्धा करतात. अरे वा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. शरीर खऱ्या कोलेस्ट्रॉलऐवजी प्लांट स्टिरॉल्स शोषून घेते आणि खरे कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर टाकले जाते. शरीराला दिलेली एक उत्तम हुलकावणी आहे. खऱ्या कोलेस्टेरॉलऐवजी वनस्पतींचे स्टेरॉल्स आत घेणे. हो ना. दररोज 2 ग्रॅम प्लांट स्टिरॉल्स आहारात समाविष्ट केल्याने LDL 5 ते 15% कमी होऊ शकते. आणि दुग्धजन्य पदार्थांमधील वे प्रोटीनमुळे देखील रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होते, हेही काही अभ्यास दर्शवतात. पण आहारा इतकाच महत्वाचा दुसरा घटक आहे, तो म्हणजे ताणतणाव आणि हालचाल. हा खूप दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आहे. ताणतणावाचा आणि कोलेस्ट्रॉलचा काय संबंध आहे? आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणाव खूप वाढला आहे. जेव्हा आपण सतत तणावात असतो तेव्हा शरीर कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक सोडते, ज्याला आपण स्ट्रेस हॉर्मोन म्हणतो. हो. हे कॉर्टिसॉल नुसता रक्तदाब वाढवत नाही तर यकृताला अधिक कोलेस्ट्रॉल तयार करण्याचे संकेत देते. बापरे, म्हणजे केवळ तेलकट न खाणे पुरेसे नाही, तर मन शांत ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे. नक्कीच. आणि व्यायामाचा विचार केल्यास अनेकांना खूप कंटाळा येतो. हार्वर्ड हेल्थने यावर एक अतिशय व्यावहारिक सल्ला दिला आहे. जर तुम्हाला व्यायाम करण्याचा कंटाळा येत असेल तर एका बडी म्हणजेच मित्रासोबत व्यायाम करा. हा खूप प्रभावी मार्ग आहे. जेव्हा तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुमच्यासोबत चालण्यासाठी येते तेव्हा ती प्रेरणा आपोआप टिकून राहते. आठवड्यातून 150 ते 300 मिनिटे चालण्याने चांगले HDL वाढायला मदत होते. आणि व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल साफ करण्याची प्रक्रिया सुद्धा गतिमान होते. जेव्हा तुम्ही जास्त हालचाल करता
तेव्हा यकृत अधिक वेगाने LDL नष्ट करते आणि पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे ट्रायग्लिसराइड्स कमी होतात. हा सर्व अभ्यास केल्यानंतर आता सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊन नेमके काय बोलायचे? हे खूप महत्वाचं आहे. रुग्णांनी पुढाकार घेतला पाहिजे. ही दर पायरी यादी आपल्याकडे असायला हवी. आपण तिथे फक्त मूक दर्शक बनून राहता कामा नये. अगदी बरोबर. डॉक्टर तुम्हाला आकडे सांगतीलच, पण तुम्ही काही विशिष्ट प्रश्न विचारले पाहिजेत जे तुमच्या पुढील उपचारांची दिशा ठरवतील. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिले तर पहिला प्रश्न असू शकतो, मला CAC स्कॅनची गरज आहे का? हा CAC स्कॅन नेमके काय शोधतो आणि हृदयाच्या धमन्यांमध्ये कॅल्शियम काय येते? खूप महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा कोलेस्टेरॉलचा प्लेग धमन्यांमध्ये साचतो तेव्हा तो सुरुवातीला मऊ असतो आणि फाटण्याचा धोका असतो. आणि जर तो फाटला तर? जर तो फाटला तर तिथे रक्ताची गुठळी तयार होते आणि थेट हृदयविकाराचा झटका येतो. शरीर या प्लेगला फाटण्यापासून रोखण्यासाठी त्यावर कॅल्शियमचा लेप लावते. अच्छा, म्हणजे एक प्रकारे तो शरीराने तयार केलेला स्कार किंवा खपली असते. अगदी तसंच. CAC स्कॅन हा तुमच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये कॅल्शियम किती साचला आहे हे अचूकपणे मोजतो. म्हणजे जर कोलेस्टेरॉल जास्त असेल पण स्कॅनमध्ये कॅल्शियम किंवा प्लेग नसेल तर डॉक्टर औषधांऐवजी फक्त जीवनशैली बदलण्याचा सल्ला देऊ शकतात. हो, बऱ्याच केसेसमध्ये असे होते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न डॉक्टरांना विचारायचा तो म्हणजे माझा पुढील 10 ते 30 वर्षांचा ASCVD म्हणजे हृदयविकाराचा धोका किती टक्के आहे? ASCVD रिस्क कॅल्क्युलेटर हे तुमचे वय, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉलचे आकडे आणि धूम्रपानाची सवय या सर्वांचा एकत्र विचार करून एक टक्केवारी देते. म्हणजे केवळ एक आकडा वाढला आहे म्हणून धोका वाढतो असे नाही? नाही, या सर्व गोष्टी मिळून तुमचा वैयक्तिक धोका किती आहे हे डॉक्टर या कॅल्क्युलेटरच्या साहाय्यानं स्पष्ट करू शकतात. आणि तिसरा प्रश्न जो खूप जणांना विचारायला भीती वाटते, मी केवळ जीवनशैली बदलून कोलेस्टेरॉल नियंत्रित करू शकतो की मला स्टॅटिन्सची गरज आहे? बऱ्याचदा लोकांना औषधे सुरू करण्याची भीती वाटते. जर औषधे सुरू केलीच तर डॉक्टरांशी काय चर्चा करावी? स्टॅटिन्समुळे काहींना स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे या संभाव्य दुष्परिणामांबद्दल डॉक्टरांशी मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. आणि फॉलोअप बद्दल? औषध किंवा नवीन आहार सुरू केल्यानंतर पुढील चाचणी केव्हा करावी हे विसरू नये. साधारणपणे 4 ते 12 आठवड्यानंतर पुन्हा तपासणी करून उपचारांचा प्रभाव पाहिला जातो. थोडक्यात सांगायचे तर कोलेस्ट्रॉलचे आकडे हे केवळ एक संकट नसून आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची ती एक संधी आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आपण आहारातील बदल, फायबरचे विज्ञान, योग्य व्यायाम आणि डॉक्टरांशी सुसंवाद या सर्व गोष्टींचा एक उत्तम कृती आराखडा पाहिला. नक्कीच. ही सर्व यंत्रणा आणि विज्ञान समजून घेणे हे निरोगी हृदयाच्या दिशेने टाकलेले सर्वात मोठे पाऊल आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाचा समारोप करण्यापूर्वी एक अत्यंत रंजक आणि विचार प्रवृत्त करणारा प्रश्न मला समोर ठेवायचा आहे. बरं, सांगा. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार siRNA प्रकारची नवीन औषधे जसे की इन्क्लिसिरन विकसित केली जात आहेत. ही औषधे यकृतामध्ये जाऊन वाईट कोलेस्ट्रॉलची निर्मिती थेट बंद करू शकतात, जसे आपण एखादे बटन किंवा स्विच बंद करतो. हो, हे विज्ञानाचे एक अद्भुत पाऊल आहे, यात शंकाच नाही. पण विचार करा, जर भविष्यात एका इंजेक्शनने आपले कोलेस्ट्रॉल कायमचे नियंत्रणात राहणार असेल तर आपण योग्य आहाराची आणि व्यायामाची पूर्णपणे काळजी घेणे सोडून देऊ का? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. जर रक्तातील आकडे औषधांनी कृत्रिमरित्या चांगले ठेवले तर आपण पिझ्झा आणि तळलेले पदार्थ बिनधास्त खाऊ लागू का? की कोलेस्ट्रॉलच्या पलीकडेही अयोग्य आहाराचे असे काही धोके आहेत जे आपण नजरेआड करत आहोत? तसं पाहिलं तर औषध फक्त एक यंत्रणा नियंत्रित करेल, पण अयोग्य आहार तुमच्या शरीराच्या इतर अनेक व्यवस्था बिघडवू शकतो. त्यामुळे तो धोका नेहमीच राहील. सुरुवातीला आपण वैद्यकीय निदानाच्या ज्या एक्स-रे मशीनबद्दल बोललो होतो, ती मशीन कदाचित कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत तुटलेली नसावी. कोलेस्ट्रॉलची आकडेवारी हा एखादा मोडलेला हाड नसून तो आपल्या जीवनशैलीचा एक नकाशा आहे. एकदम परफेक्ट विचार. तो नकाशा वाचायला शिकले की रस्ता आपोआप सापडतो. आजच्या सखोल विश्लेषणात एवढेच. तोपर्यंत या नवीन माहितीवर नक्की विचार करा.